यानंतर आणखी एक महत्त्वाची बातमी। राज्यातील मार्चच्या डॉक्टरांच्या रजेचा आजचा दुसरा दिवस आहे, त्यामुळे आजही अनेक रुग्णांचे हाल हे सुरूच आहेत। दरम्यान डॉक्टरांच्या रजेविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे, त्यामुळे मुंबई उच्च न्यायालय रजेबाबत काय निर्णय देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सायनमध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणीविरोधात कालपासून राज्यातील निवासी डॉक्टर रजेवर गेलेले आहेत। घेऊन आलेलो राज्य आहे तर 4 दिवसापासून हॉस्पिटलमध्ये आहे, पण तिला आम्ही आता गेलो आतमध्ये, आम्हाला काही यायचं नाही, बाहेर निघा, जेव्हा आमचा संप मिळेल त्या टायमाला तुम्ही यायचं। आणि 4 दिवसापासून ते बेडवरच आहे, तिला काय खाता नाही, काय नाही। आम्ही सिस्टरांना विचारलं, सिस्टर काही बोलत नाही, ते बोलत तुम्ही जायचं देताय, आम्हाला विचारायचं नाही, जेव्हा संप मिळेल त्या टायमाला तुम्ही आमच्याकडे यायचं, असं आम्हाला ते उत्तर करतात। आम्हाला ते सरळ पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। अपने आप से डिस्चार्ज लेके जाओ, पेशेंट को बोले। मेरी माँ 4 दिन से एडमिट है, चौथे दिन ऑपरेशन बोला है, नाक में नली, पेशाब की जगह पे नली, खाना पीना 4 दिन से बंद। मेरी माँ की हालत खराब है, आज ऑपरेशन को बोला था, मैं मुमरा से आया हूँ और 4 दिन से मेरी माँ भूखी प्यासी है। उनको बोल रहे तो बोलते अपने से डिस्चार्ज लेके जाओ। अभी मैं गरीब आदमी, दोनों पैर का मैं हैंडीकैप आदमी हूँ, फ्रैक्चर पैर है मेरा, मैं मेरी माँ को कैसे लेके जा सकता हूँ। तेव्हा निवासी डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा आज दुसरा दिवस आहे। रुग्णांचे अतोनात हाल होत आहेत आणि या सगळ्याबद्दल आज कोर्टात सुनावणी सुद्धा होणार आहे। नेमकी आजची परिस्थिती काय सांगते आमची प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहे। मनश्री। दीपक, सायन रुग्णालयाबाहेर मी आहे आणि कालची जी परिस्थिती होती थोड्याफार प्रमाणात तशीच परिस्थिती आजही राज्यभर बघायला मिळते। मुंबईमध्ये सायन हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, केईएम हॉस्पिटल यामधले निवासी डॉक्टर हे सामूहिक रजेवरच आहेत। सायन हॉस्पिटलचं जर सांगायचं झालं तर त्याच्यातला आकडा हा साधारणतः 300च्या वरती आहे, त्यामुळे जवळपास 300हून अधिक डॉक्टर हे सायन हॉस्पिटलमध्ये सध्या अवेलेबल नाही आहेत। त्याचप्रमाणे पुणे आणि नागपूर शहरामध्ये सुद्धा हीच परिस्थिती कायम आहे, मिरजेतही हीच परिस्थिती कायम आहे। सध्या माझ्यासोबत डॉक्टर राम आहेत। डॉक्टर, तुम्ही काल महापौरांसोबत बैठक केली, आज न्यायालयात या सगळ्या प्रकरणाची सुनावणी होणार आहे। काय सांगाल, न्यायालयात तुम्ही तुमची बाजू कशी मांडणार आहात? कारण मेस्मा कायदा सुद्धा लागू शकतो आणि त्या कायद्याआधारे तुमच्यावर कारवाई सुद्धा होऊ शकते। हे बघा, सर्वात अगोदर असं आहे की हा कुठल्याही संघटनेचा संप नाही आहे, याच्यात कुठलीही संघटना इन्व्हॉल्व नाही आहे। आम्ही आमच्या इंडिव्हिज्युअल बेसिसवर प्रत्येकाने आपापलं स्वतःहून आम्ही काम करण्याच्या मनस्थितीत नाही आहोत। आम्हाला सेफ्टी पाहिजे, आम्हाला सिक्युरिटी पाहिजे, त्यामुळे आम्ही पर्सनल इंडिव्हिज्युअल लीव दिलेला आहे प्रत्येकाने। त्याच्यामुळे आता न्यायालयात गेल्यावर समजेल तिथे की त्यांनी आम्हाला काय विचारतील, त्याच्यावर आमचा पुढचा स्टँड डिपेंड असेल। आणि बाकीचं जर आमच्या मागण्यांचा असेल तर आमच्या मागण्या कित्येक वर्षापासून त्याच आहेत। काल पण आम्ही जेव्हा मीटिंगला गेलो होतो त्याच मागण्या होत्या आणि आज पण असं नाही आहे की स्ट्राईकचा दुसरा दिवस आहे आम्ही काही नवीन मागण्या घेऊन आलो आहोत। आमच्या मागण्या आज पण त्याच आहेत। आम्हाला फक्त बेसिक गोष्टी पाहिजे आहे, एक आमची सिक्युरिटी, त्याच्यासाठी आम्हाला सिक्युरिटी पाहिजे आहे जे सिक्युरिटी करेल गव्हर्नमेंट। आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिलेटिव्ज पास किती द्यायचे, किती रिलेटिव्ज अलाव पाहिजे, एका पेशंटसोबत जे 20 रिलेटिव्ज येतात ते नको पाहिजे आम्हाला। आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो अलार्म सिस्टीम आहे, काही जर घडलं तर अलार्म सिस्टीम पाहिजे। या मेन 3 मागण्याच आम्ही तिथे मांडलेल्या आहेत आणि त्यांनी या मागण्यावर कालच्या मीटिंगमध्ये ॲश्युरन्स दिलेले आहेत, पण आम्हाला आणखी रिटर्न काहीही भेटले नाही, कुठलेही सर्क्युलर नाही। कालची मागणी तुमची मान्य झाली, तात्काळ महापौरांनी मान्य केली होती, ती म्हणजे पास सिस्टीम आणि अलार्म सिस्टीम ही लागू होणार आहे। आजपासूनच ती लागू केली जाईल असं महापौरांनी आश्वासन दिलं होतं, ती लागू झाली आहे का? आणि आणखी फ्लोअरवर काही नाही आहे। आमच्या सर्व मागण्या आमचं म्हणणं होतं की आमच्या सर्व मागण्या जेव्हा फ्लोअरवर येतील, आणखी कुठलीही सिक्युरिटी नाही आहे तोपर्यंत आम्ही कामावर, ज्या टाईमला आमच्याकडे त्या सर्व येतील मागण्या, आमच्या ज्या शॉर्ट टर्म मागण्या होत्या त्या पूर्ण येतील, जेव्हा फ्लोअरवर येतील आम्ही जस्ट त्या ऑन द स्पॉट आम्ही। डॉक्टर, महापौरांनी असं म्हटलं होतं की जर लवकरात लवकर ही सगळी सामूहिक रजा किंवा संप जर मागे घेतला नाही तर कायदेशीर कारवाई केली जाईल तुम्हा सगळ्या डॉक्टरांवर, निवासी डॉक्टरांवर। तुम्हाला काही अल्टिमेटम महापौरांकडून दिलेलं नाहीये, मात्र तुम्ही प्रशासनाला मागण्या पूर्ण होण्यासाठी काही अल्टिमेटम देताय का? हां, आमचं म्हणणं आहे, आम्ही अल्टिमेटम असं टाईमचं दिलं नाही, आम्ही ठरवू शकत नाही त्यांनी कधी करणार, पण आम्हाला जेवढ्या लवकर दिलं तेवढ्या लवकर आम्ही रुग्णसेवेवर जाऊन रुजू होऊ शकतो। आमची मागणी एवढीच आहे, जितक्या लवकर होईल आम्हाला फक्त सिक्युरिटी द्या, आम्ही जातो कामावर। मात्र रुग्णांचे हाल होण्याचा हा सलग दुसरा दिवस आहे। कालही आपण बघितलं की मोठ्या प्रमाणात रुग्ण हे गेटच्या बाहेर ताटकळत होते, ना सिक्युरिटी गार्ड्स त्यांना मदत करत होते, निवासी डॉक्टर तुम्ही तर संपावरच होतात, सामूहिक रजेवर होतात, ना प्रशासकीय अधिकारी त्यांना मदत करत होते। मात्र रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत, जनजीवन जे खूप सिरियस पेशंट्स आहेत त्यांचं जगणंच धोक्यात येतं इकडे। हां, तो जो विषय असेल तर आम्ही कुठली तुम्हाला अगोदरच सांगितलं मी, आम्ही एक संघटना म्हणून किंवा सर्व मिळून संपावर गेलो नाही, पर्सनल आम्ही प्रत्येकाने आपापला लीव टाकलेला आहे। त्याच्यामुळे गेट क्लोज किंवा पूर्ण प्रशासन जे किंवा पूर्ण हेल्थ सिस्टीम जी
जर तुम्ही म्हणत असाल की चलत नाही आहे, त्यासाठी आम्ही रिस्पॉन्सिबल नाही आहे. आम्ही पर्सनली आमचं इंडिव्हिज्युअल प्रत्येकाने एक लिव्ह लेटर दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी, आणि ते पण रेसिडेंट्स डॉक्टर. सध्या अतिदक्षता विभागात काय परिस्थिती आहे? अतिदक्षता विभागात डॉक्टर कार्यरत आहेत का? अतिदक्षता विभागात जे आमचे सिनियर्स आहेत, जे रेसिडेंट सोडून बाकीचे आहेत, अतिदक्षता विभाग चालू आहे. तुम्ही बघू शकता मागे गेटमधून सर्वांना कॅज्युअल्टीमध्ये आणि अतिदक्षता विभागामध्ये सिरियस पेशंटना सर्वांना एंट्री देण्यात येत आहे आणि ती कधीच बंद होत नाही. नक्की त्याच्यामुळे एकंदरीत हा संप आणखी किती दिवस चालेल, ही सामूहिक रजा आणखी किती दिवस चालेल याचा अंदाज आताच बांधणं मुश्किल आहे. कारण कोणत्याही प्रकारचं अल्टिमेटम डॉक्टरांकडनं तर दिलं जात नाहीये. मात्र त्यासोबतच या सगळ्यांवर कायदेशीर कारवाई होऊ शकते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आणि त्यासाठी अर्थातच न्यायालयात काय सुनावणी होते हे बघणं महत्त्वाचं ठरेल. निश्चितच मनश्री, तुझ्याकडनं या सगळ्या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.